नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं योगिताच्या किचनमध्ये स्वागत आहे. आज वार आहे बुधवार आणि बुधवारचा प्रत्येकाच्या घरामध्ये नॉनव्हेजचा बेत असतो. माझ्याही घरामध्ये आहे. चिकन मटण नाही, पण अंडी आणली होती, त्यामुळे अंड्याची करी केली होती आणि ते मी तर भाकरी करताना दिसते. तर अंड्याची करी तुम्हाला रेसिपी दिसणार नाही, कारण थोडासा गोंधळ झाला. अंड्याची करी रेसिपी जेव्हा मी रेकॉर्ड करत होते त्यावेळेस मोबाईल स्विच ऑफ झाला आणि पूर्ण व्हिडिओ डिलीट झाला माझ्याकडनं, म्हणजे गेलाच तो, मला दिसलाच नाही त्याच्यामुळे जेव्हा मी स्विच ऑन करून बघितला. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ इथे आता डायरेक्ट भाकरी करतानाच मी दिसते. तर भाकऱ्या ह्या नाचणीच्या आहेत, फक्त नाचणीच्या नाही आहेत, त्याच्यामध्ये तांदूळ आणि ज्वारी मिक्स आहे. असं मी भाकऱ्या करते. मी त्या खूप छान अशा नरम होतात, फुगतात. अशा तर दिसताना तर तुम्हाला वाटत असेल खूप कडक आहेत, पण थोड्या वेळाने एकदम चपातीसारख्या मऊ लुसलुशीत होतात. अगदी लहान मुलंही मस्त खाऊ शकतात. आमच्याकडे ॲक्च्युली नॉनव्हेज असलं की भाकऱ्या या असतातच. इथे मी 2 भाकऱ्या करून दाखवलेल्या आहेत बघा. तर भाकऱ्या केल्यानंतर मग मी अंड्याची पोळी केली. अंड्याच्या पोळीसाठी काही वेगळी रेसिपी नाही आहे. जशी नॉर्मली सगळ्यांच्या घरामध्ये बनते तशीच बनवलेली आहे. 4 अंड्यांची मी अंडा करी केली होती. 2 अंडी होती, तर त्याची मी ती फोडून घेतली आणि त्यामध्ये हळद, चटणी, मीठ, कांदा आणि टोमॅटो आणि कोथिंबीर टाकली. मस्त असं मिक्स केलं. तव्यामध्ये तेल टाकलं. तर तवा तुम्ही बघाल बोलाल की तेलकट दिसतोय, पण तीच रेसिपी जी रेकॉर्ड केलेली होती त्यासाठी तो मी यूज केला होता आणि मग त्यामुळे मी त्याच तव्यामध्ये आता अंड्याची पोळी करणार आहे. थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि जे तयार मिश्रण आहे अंड्याच्या पोळीचं ते पसरवून घ्यायचं आहे छानपैकी. व्यवस्थित पसरवून घेऊन घ्यायचं आणि त्याच्यावरती मग मी ताट ठेवलं आणि थोडीशी भाजू दिली पोळी. आता बघा माझ्या बाबतीमध्ये ना असं होतं की मी एवढी छान पसरवते ती पोळी, मोठी-मोठी करते आणि जेव्हा ती परतायची वेळ येते त्यावेळेस मात्र गोंधळ होऊन बसतो. की मग परतायला गेले ना की ती तुटते. मग असं माझ्या बाबतीतही नेहमी घडत राहतं. ठीक आहे, चालायचं. इथे अंड्याची पोळी करताना मी जे टोमॅटो वापरलेला आहे ना, तो आमच्या घरामध्ये असं आहे की म्हणजे माझ्या मिस्टरांना पूर्ण टोमॅटो अख्खा असा जो चिरतात ना, तो नाही आवडत. त्यामुळे मी थोडासा चिरून आणि थोडासा चेचून टाकते. म्हणजे वाटीमध्ये थोडेसे जे टोमॅटोचे तुकडे घेऊन ते चेचायचे आणि ते मग त्या अंड्याच्या त्या मिश्रणामध्ये टाकायचे. त्याने ना अंड्याची पोळी अशी खूप छान अशी मऊ-मऊ होते. असं म्हणजे कधी थोड्या वेळाने नाही का, कधी-कधी कडक झाल्यासारखी होते, तसं नाही होत. बघा एकदा करून तुम्ही. हे बघा पोळी परतताना तुटली. हे माझ्या बाबतीमध्ये नेहमी होत असतं. चालेल आता घरामध्ये काय आपलं चालतच असतं. ही पहिली तशी झाली, पण दुसऱ्यांदा जेव्हा मी पोळी टाकली, ती पोळी मस्तपैकी हे भाजून पण निघाली आणि व्यवस्थित अशी परतता आली. इथे बघा भाजली बघा कशी एकदम खरपूस अशीच खरपूस भाजायची. कारण घरात आहे ना अशी पिवळी-पिवळी आवडत नाही. अशी लालसर थोडी झालेली पोळी असते ना, तिची टेस्ट सगळ्यांना खूप आवडते. त्याच्यामुळे मी अशीच अंड्याची पोळी बनवते. तर ही तयार अंड्याची पोळी गॅस कमी केला आणि अंड्याची पोळी ही एका प्लेटमध्ये काढून घेतली. तुम्हाला दाखवते की अंड्याची पोळी कशी दिसते बघा. मी एका प्लेटमध्ये काढून घेऊन ही बघा अशी छान वाटते ना, म्हणजे ती दिसायला जेवढी छान दिसते तेवढीच खायलाही गोड लागते. भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप सुंदर लागते. ठीक आहे, आता उरलेलं मिश्रण जे आहे तेही मी पसरवलेलं आहे. आता हे मिश्रण पसरवून सेम जशी आपण पोळी बनवतो ना, पहिली पोळी बनवली तशीच ही पण पोळी मी बनवून घेतली. अशी छानपैकी बनवून घ्यायची, व्यवस्थित पसरवून घ्यायची. हे बघा आता ही व्यवस्थित परतता आली आणि अशी खरपूस भाजून घ्यायची. आता भाजलेली अंड्याची पोळी बाजूला काढून घ्यायची आणि मी इथे ताट तयार केले. ताटामध्ये नाचणीची भाकरी, अंड्याची पोळी, अंडा करी आणि कांदा आहे. असं हे संध्याकाळचं जेवण आहे. भात संध्याकाळचा खात नाहीत, त्यामुळे या जेवायला.